जय महाराष्ट्र पब्लिक, मी ॲडव्होकेट शैलेश गुरव पुन्हा प्रत्यक्ष तुमच्या भेटीसाठी. आणि आत्ता आम्ही आहोत उभे खेड बायपास या रोडवरती आणि माझ्यासोबत आहेत आमचे चांगले मित्र सूरज कदम आणि आकाश कदम. तर मित्रांनो, ह्या निसर्ग सानिध्यामध्ये आल्यानंतर खास बात इथली अशी आहे की हा जो रोड आहे माझ्या मागचा, हा जो खेड बायपास घाट जो आहे, हा मंचर आणि त्यानंतर जे पुढचं खेड हे जे गाव आहे यांना जोडणारा हा घाट आहे. आणि हा अप्रतिम आणि सुंदर असा घाट आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे अशी आहे की हा मधनं जातोय आणि मधनं जात असताना म्हणजे त्यांनी दोन डोंगर विभागून केलेला हा जो घाट आहे, हा इतका अप्रतिम आहे. मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आत्ता वाजलेल्या संध्याकाळचे 6 आणि तुम्हाला थोडं धुकं देखील दिसेल वरती आलेलं. अख्खे हिरवागार असे हे डोंगर, म्हणजे हा पूर्ण खेड जिल्हा खेडगाव पूर्ण हे निसर्गाने कसं परिपूर्ण आहे पूर्ण तुम्हाला दिसून येईल. हा पुणे जिल्ह्याचा भाग आहे. आणि आता जे आमच्या बरोबर आहेत सूरज कदम, त्यांना आपण विचारूयात जरा की सूरज, तुमचा जन्म तर इथलाच पेरणेमधला वगैरे आहे, कसं वाटतं तुम्हाला इथे? इथं आल्यानंतर आता पाऊस चालू असल्यामुळे जरा निसर्गामध्ये एकदम हिरवगार झालेला आहे. बरं, त्यामुळे एकदम खूप छानच वाटतंय. बरं. बाकी म्हणजे काय, असं डोंगर आता हे कोरीव काम करून रस्ता बनवल्यामुळे एकदम छान, म्हणजे खूपच छान वाटतंय. म्हणजे यायला जायला वाहतुकीसाठी खूप छान केलेलं. आणि आमच्याबरोबर दुसरे मित्र आहेत आमचे आकाश कदम. तर आकाश साहेब, तुम्ही कधी वगैरे इथं कधी येत असतं का? असं काय? इथे मी पहिल्यांदाच आलेलो आहे. आणि जसं रस्त्याने आलो, वातावरण ज्या टायमाला आम्ही घाटामध्ये लागलो, वातावरण एवढं सुंदर होतं. त्यात पावसाचं वातावरण धुकं बघितलं तर मन एवढं प्रसन्न झालं की म्हणजे विचारूच नका. तर आम्ही एका डोंगरावर, तिकडून एका डोंगरावर थांबलो. इथून निसर्ग एवढं भारी दिसतोय की पुढं पाणी, घर, डोंगर, झाडी हे बघण्यामध्ये इतका आनंद आहे की तो आपण जो घरी आणि जो इथं बघण्यात आनंद आहे, रोजची वर्दळ आणि एक शांतता अशी बघण्यात एक मजा वेगळीच राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा हा जो घाट आहे, ह्या घाटाकडे तुमच्याकडे लक्ष केंद्रित करतो. तुम्ही एकदा घाट पहा. तर मित्रांनो, असा हा परिपूर्ण खेड आणि मंचरला जोडणारा हा जो खेडचा जो घाट आहे, हा बायपास रोड आहे. हा अप्रतिम आहे, सुंदर आहे. तुम्हीसुद्धा तुम्हाला जर कधी जमलं यायला तर ह्या घाटात या, प्रवास करा. इथला जो निसर्ग आहे थांबून त्याचा आस्वाद घ्या. फक्त एवढंच आहे की घाटात मी नेहमी सांगतो की गाडी लावताना तुम्ही सेफर साईडला लावा, ज्याचा कोणालाही त्रास होणार नाही. आम्ही आमची गाडी सेफर साईडला लावलेली आहे, हेही गोष्टी लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ताचं जे डायरेक्शन्स किंवा जे कॅमेरामॅन जे आहेत ते आमचे एकदम जवळचे मित्र आहेत आणि महेंद्र हरगुडे त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, तर अशाच या निसर्गाच्या आणि ह्या प्रवासाच्या नोटवरती इथं संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.